तर पुन्हा एकदा या चर्चेच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत श्रुती मलमे आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत आणि प्रोफेसर आहेत. दुसऱ्या बाजूला गौरी बाईकर आहेत, जर्नलिस्ट आहेत. मुंबई आउटलुकमध्ये तुम्ही बघत असाल. चर्चेच्या दुसऱ्या भागाची सुरुवात आपण थोडं आणखीन पॉलिटिकल जे आहे, एक डिबेट जी चालते देशभरामध्ये आणि राज्यामध्ये. देशामध्ये डिबेट असते काँग्रेस की बीजेपी, नाही का. राज्यामध्ये डिबेट आहे महाविकास आघाडी की महायुती. तर अशा पद्धतीचे काही प्रश्न आपण तरुणांना विचारणार आहोत आणि ते ह्या गोष्टींकडे कसं बघतात, ते बीजेपीकडे कसं बघतात, प्लस पॉईंट काय आहेत, मायनस काय आहेत, काँग्रेसचे प्लस मायनस काय आहेत, राज्यामध्ये महाविकास आघाडी महायुती किंवा तिसरी एक आघाडी आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जे आहे पक्ष लढवत आहेत, ह्या संदर्भात त्यांची काय मत आहेत हे जाणून आपण घेणार आहोत. श्रुती, तुलाच पहिला प्रश्न विचारतो की देशातली डिबेट काँग्रेस वर्सेस बीजेपी किंवा राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी, तशीच राज्यातली डिबेट, ह्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे कोण जास्त तुम्हाला असं वाटतं? कारण आता दोन निवडणुका म्हणजे तीन निवडणुका जर आपण बघितलं, 2014, 19 आणि 24 लोकसभेच्या म्हणजे देशाच्या पातळीवर जर विचार केला तर राहुल गांधी हे सपशेल पराभव त्यांचा झालेला असं दिसतंय आणि नरेंद्र मोदी हे वरचढ झालेले दिसत आहेत. कसं बघतं ह्या डिबेटला किंवा ह्या एकंदरीतच राजकीय परिस्थितीला? खरं तर युथ म्हणून तसं बघायला गेलं तर सपोर्ट किंवा अपेक्षा अशा लीडरकडून पाहिजे होती जो खूप एज्युकेटेड आहे, जो जगभर फिरलेला आहे, ज्याची फॅमिली पिढ्यानपिढ्यांनी पॉलिटिक्समध्ये आहे, ज्यांनी इंडिपेंडन्स पाहिला आहे सगळं. असं असूनही सपोर्ट यूथचा किंवा मॅक्झिमम पॉप्युलेशनचा अशा लीडरला का आहे ज्याचं एज्युकेशन सगळ्यात कमी आहे किंवा जे म्हणतात ना की खूप बेस लेवलवरून आलेत, ग्राउंड लेवलवरून आलेत. तर क्लिअरली आमचा म्हणजे यूथचा बघण्याचा दृष्टिकोन लीडर्सकडे असा आहे की देशाला रेप्रेझेंट कोण चांगलं करतं आहे, प्रगतीच्या मार्गावरती कोण जास्त नेतं आहे, ज्या बदलाव आणले जातं जे बदलाव आणले जात आहेत ते कोण बेटर वेमध्ये आणतं आहे. आता जर नॅशनली बघायला गेलं तर बऱ्यापैकी जो सपोर्ट आहे राहुल गांधींना म्हणा किंवा मोदींना म्हणा, हा जो सपोर्टमध्ये जी शिफ्ट झालेली आहे ही मेन ह्याच्यामुळे आहे की इंडिया आज इंटरनॅशनल लेवलला काय आहे इंडियाचा. कारण की राहुल गांधी, असं वाटतंय की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःचा ठसा उमटवलेला. नक्कीच नक्कीच. कारण खरं तर हे नाही, पण ह्याच नरेंद्र मोदींच्या काळात जर आपण बघितलं, शेतकऱ्यांचे आंदोलन असेल, त्याच्यामुळे बराच आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो डाग जो आहे भारतावरती लागला, आरोप झाले. त्यानंतर इतर अनेक कामं अशी नरेंद्र मोदी यांनी केलेली आहेत ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं जे नाव आहे ते कलंकित झालेलं आहे. मग तो मुस्लिमांच्या विरोधामधले मॉब लिंचिंगची प्रकरणं असतील, अनुसूचित जाती जमाती ह्यांच्या विरोधामध्ये जे काही काम त्यांच्या पार्टी किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते करताना दिसतात, महिलांना जे ट्रोलिंग केलं जातं सोशल मीडियावरती, तर त्यामुळे एकंदरीतच आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला कलंक लागलेला आहे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये, असं वाटत नाहीये? मला तर असं नाही वाटत आहे. मला असं वाटतं हा ओपिनियन जो आहे ना हा खूप फ्रॉम इनसाइड द कंट्री येतोय रादर दॅन आउटसाइड द कंट्री. कारण तुम्ही जर आता माझे असे बरेच ओळखीचे आहेत ज्यांचे फॅमिलीज बाहेरच्या देशात राहतात, US मध्ये राहतात, UK मध्ये राहतात, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा असे बरेच माझे फेलो स्टुडंट्स होते, माझे क्लासमेट्स होते जे आता शिक्षणासाठी बाहेर गेलेले आहेत. तर त्यांचे ओपिनियन्स घेतले. आपण इथे राहून बाहेर जग काय म्हणतं हे म्हणण्यापेक्षा जे जग बाहेर आहेत, जे दुसऱ्या कंट्रीमध्ये आहेत, त्यांचे ओपिनियन जर तुम्ही घ्यायला गेला तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेर इंडियाबद्दल तसं बघायला गेलं तर हेट्रेड किंवा निगेटिव्ह किंवा एक थप्पा असं नसून इंडियाची प्रगतीच लोकांना दिसतीये. बाहेरच्या जगाकडे बघायला गेले तर आता समजा युएसचं मी सांगेन तुम्हाला, फार्मर प्रोटेस्ट जो झाला त्या फार्मर प्रोटेस्ट वरती म्हणजे अनेक इंटरनॅशनल सेलिब्रिटीज, ज्याच्यामध्ये नाव घ्यायचं झालं तर रिहानाचं घ्यावं लागेल, पॉप सिंगर आहे, तिने फार्मर प्रोटेस्टला समर्थन केलं आणि जगातल्या अनेक जे कलाकार आहेत, नामवंत लोक आहेत, त्यांनी फार्मर प्रोटेस्टला समर्थन केलं. जवळपास 100 जे शेतकरी आहेत त्या आंदोलनामध्ये मारले गेले. त्यांना खालिस्तानी आहेत, ते देशविघातक ताकद आहे, त्यांच्या मागे चीन आहे, पाकिस्तान आहे, अशा पद्धतीचे विधानं केल्यानंतर आपण कसं म्हणू शकतो, आणि त्यातल्या त्यात इंटरनॅशनल मीडिया जो आहे त्यांनी देखील या गोष्टीचा विरोधच केलेला आहे.
त्यामुळे असं पण कसं म्हणू शकतो की नरेंद्र मोदींचं जे काम आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं नाव जे आहे ते उंचावलेलं आहे. आणि मेन म्हणजे म्हणायला गेलं तर भले हे काही असेल तर एकीकडे ते मणिपूर अजूनही जे जळतंय त्याकडे पण मणिपूरचा मुद्दा अजून पण तो पेटलेलाच आहे, त्याकडे पण मोदी आहेत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्याकडे पण त्या गोष्टीकडे खरं तर दुर्लक्षितच करतात ते. म्हणजे असं एक ते जाहिरात पण होती की वॉर रुकवादी पापा, आणि मणिपूर मधली जी हिंसा आहे ती अजूनही मोदींना थांबवता येत नाहीये किंवा मोदी तिथे अजूनही गेलेले नाहीयेत, देशाचे गृहमंत्री तिथे गेलेले आहेत. तर कसं आपण म्हणू शकतो की मोदींच्या काळामध्ये डंका वाजतोय भारताचा? पहिला मुद्दा जर हा की रिहानाने सपोर्ट केलेला आहे जसं तुम्ही म्हणालात एका फेमस सेलिब्रिटीने वगैरे, तर माझा दृष्टिकोन असा आहे की एखाद्या पॉलिसीला शाहरुख खानने सपोर्ट केला आहे की जयशंकरने सपोर्ट केला आहे, खूप फरक आहे. की एक जो पॉलिटिक्समध्ये आहे, ज्याला इंटरनॅशनल अफेअर्स माहिती आहे किंवा जो ह्या गोष्टींची स्टडी करू शकतो, त्याचं ओपिनियन माझ्यासाठी जास्त मॅटर करतो की एक फेमस व्यक्ती आहे ज्याला फॉलो करणारे 5 मिलियन 10 मिलियन 15 मिलियन पॉप्युलेशन आहेत, म्हणून त्याचं ओपिनियन मॅटर करतं का. तर हा एक मुद्दा आहे, इंटरनॅशनल लेवलवरती कोण सपोर्ट करतं कोण नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की मणिपूरचा मुद्दा जो आहे तो ओव्हरनाईट सॉल्व्ह झाला नाही किंवा 6 महिन्यात 1 वर्षात सॉल्व्ह झाला नाही. ह्याचा अर्थ असा नाही की त्याच्यावरती काम होत नाही किंवा नक्सल एरियाज जे आहेत किंवा जिथे ट्रायबल एरियाज ट्रायबल कम्युनिटीजना घेऊन विषय जास्त सेन्सिटिव्ह आहेत, ह्या स्टेट्समध्ये प्रोग्रेस तर नंतरची गोष्ट आहे, आधी या स्टेटमध्ये पीस आणणं म्हणजे ही जबाबदारीच मुळात केंद्र सरकारची आहे, नक्कीच गृह मंत्रालयाची आहे, स्टेट गव्हर्नमेंटची तितकीच आहे जितकी नॅशनल गव्हर्नमेंटची आहे, प्रश्नच नाही. मणिपूरमध्ये बीजेपीच्या समर्थनामधलं सरकार आहे, त्या सरकारमध्ये सहभागी, त्यामुळे मी असं त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं जातं. मी असं म्हणेन की 10 मुद्द्यांमधले जर 3 मुद्दे किंवा 3 गोष्टी गव्हर्नमेंटच्या थ्रू बरोबर होत नाहीयेत किंवा स्लो होत आहेत किंवा जे अटेन्शन मिळायला पाहिजे ते नाही मिळत आहे, ह्याच्याशी हा तर मुद्दा आहेच, ह्याच्यावरती लक्ष द्यायलाच हवं, चर्चा व्हायलाच हवी, बदल हे घडायलाच हवे. पण म्हणून 7 मुद्दे जे घडत आहेत किंवा देश प्रगतीकडे आहे ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करणार आहोत का, कम्पेअर टू 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी इंडिया काय होती. मुद्दा हा आहे की 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी इंडिया काय होती, तर भारतावरती 2014च्या अगोदर 2013 पर्यंत 55 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं, ते आता 100 लाख कोटींपेक्षा जास्त झालेलं आहे. 10 वर्षामध्ये हे बदललेलं आहे. जर बदलच तुम्ही सांगणार असाल ह्या चर्चेमध्ये तर हे बदल झालेला आहे. देशाचं कर्ज वाढलेलं आहे. तुम्ही ग्लोबल हंगर इंडेक्स घ्या, तुम्ही पॉवर्टीचा इंडेक्स घ्या, तुम्ही एज्युकेशन मध्ये इंडेक्स त्याचा इंडेक्स घ्या, कोणत्याही इंडेक्समध्ये वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट तुम्ही घ्या, सगळ्यामध्ये भारत हा मागे चाललेला आहे. वर्ल्ड फ्रीडम जो रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स यांचा जो रिपोर्ट येतो की पत्रकार इथे किती सेफ आहेत, इथली पत्रकारिता किती निष्पक्ष आहे, ह्याचा जर तुम्ही आकडा काढला तर गेल्या 10 वर्षामध्ये भारत हा मागे चाललेला आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जर्नलिझम किंवा मीडिया ओपिनियन्स मांडण्यामध्ये इंडियामध्ये सेफ नाही कम्पेअर टू अदर कंट्रीज? आकडे तसेच सांगतायत. तुम्ही ॲज अ स्टॅटिस्टिकली बोलायचं झालं तर आकडे तर तसेच सांगतायत. म्हणजे तुमचा फील्ड वर्कचं ओपिनियन काय आहे? ना, माझं ओपिनियन इथे मॅटर करत नाहीये. पण तुम्ही जे स्टॅटिस्टिक मानले गेलेले आहेत आणि थर्ड पर्सननी मानलेले आहेत, बरोबर, त्यांनी संपूर्ण केवळ भारतातच नाही प्रश्नच नाही. कसं आहे, संपूर्ण जगामध्ये प्रेस फ्रीडम काय आहे, कुठल्या देशामध्ये किती सवलती आहेत, किती त्यांना फ्रीडम आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी जे रिपोर्ट्स मांडलेले प्रश्नच नाही. पण त्यामध्ये भारत हा प्रत्येक वर्षी मागेच गेलेला आहे आणि कोणताही रिपोर्ट तुम्ही उचलून घ्या. पण मला तरीही तुम्ही या फील्डमध्ये काम करत आहात इतके वर्ष, तुम्ही या प्रोफेशनला बिलॉंग करतात, म्हणून मला तुमचं ओपिनियन युथ म्हणून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला ह्या वर्षांमध्ये काही अडचणी आल्यात का तुमचं एक्सप्रेशन मांडण्यात? मला जरी आल्या नसल्या तरी इतरांना आल्या नाहीत हे मी माझ्या अनुभवावरून नाही सांगू शकत. मला नाही आल्या म्हणजे इतरांनाही नाही आल्या. नक्कीच. पण तुमचं पर्सनल ओपिनियन काय आहे? तुम्ही या मीडियामध्ये ह्या प्रोफेशनमध्ये काम करता, तुमच्या आजूबाजूला तुम्ही केवळ मीडियाचा नाहीये, मुद्दा केवळ मीडियाचा नाहीये, मुद्दा हा भूकबळीचा आहे. भारतामध्ये भारतातले लोक खुश नाही आहेत. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट तुम्ही काढून बघा, त्यामध्ये ते आकडे आहेत.
त्याच्यानंतर कुपोषणाचं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये जास्त आहे, त्यातल्या त्यात स्त्रियांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 5 वर्षापेक्षा जी लहान मुलं आहेत त्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे तो भारतामध्ये कमी आहे. तर ह्या 10 वर्षामध्ये जसं मी सांगितलं की कर्ज वाढलेलं आहे, तर एवढं सगळं झालेलं आहेच की प्रगतीच ह्याला जर तुम्ही प्रगती म्हणत असाल तरी भारताने केलेली आहे. कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं तर अपेक्षा एका पार्टीकडून होती आणि फुलफिल दुसऱ्या पार्टीकडून होते, अशी सिच्युएशन माझा तर अनुभव असा आलेला आहे. आता तुम्ही जे सगळे रिपोर्ट्स म्हणलात त्यामध्ये जर एक ग्रोथ झाली तर तुमचं असं म्हणणं होईल का की ही गव्हर्नमेंट बेटर काम करते? हे बघा, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक, जे आपण भारतात राहणारे लोक आहोत, आपण सरकारबद्दल काय बघतोय, त्यांचं काम कसं बघतोय, काय दिसतंय आपल्याला, आणि त्याच्यानंतर एक थर्ड पर्सन जो आहे तो आपल्याला लांबून बघतोय, त्याचं काय मत आहे. जसं की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे तुम्ही म्हणतात जे हे रिपोर्ट्स रिलीज करतात, बरोबर, तर नक्कीच जर आता हे रिपोर्ट्स आणि स्टॅटिस्टिक्सला डिनाय तर करू शकत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की सगळे निगेटिव्ह हायलाईट झालेले आहेत आणि सगळ्या निगेटिव्हवर हायलाईट करून आपण असं म्हणतो की प्रोग्रेस झालेली नाहीये. तर नक्कीच ह्या गोष्टींमध्ये ह्या एरियाजमध्ये म्हणजे याचा अर्थ मीडियावरती नरेंद्र मोदी किंवा त्यांचा कंट्रोल नाहीये असं म्हणायचंय तुम्हाला, आणि मीडिया फक्त निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याच दाखवण्याचं काम करते? नाही, असं म्हणायचं मला की मला असं वाटतं इंडियामध्ये फ्रीडम, प्रेसला फ्रीडम आहे की निगेटिव्ह दाखवू शकते, निगेटिव्ह दाखवते, पण माझं इतकंच म्हणणं आहे की निगेटिव्ह सारखे लोक आहेत की जे दाखवतायत. बरोबर, अगदीच तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया जर म्हणाल, चॅनल्स म्हणाल, तर म्हणजे तो एक शब्द वापरला जातो मित्रो, तो प्रधानमंत्र्यांकडून वापरला जातो. त्यांच्या मित्रांची इन्व्हेस्टमेंट जी आहे किंवा त्यांच्या मित्रांच्या मालकीचा हा सगळा मीडिया आहे. ओके, मग नाव घ्यायची गरज नाही, आमच्या प्रेक्षकांनाही समजलेलं आहे, तुम्हालाही समजलेलं आहे. नाव घेऊन आणखी काही त्यामुळे मी हे करायचं, पण एक मुद्दा पोहोचलेला आहे की कोण मीडिया हँडल करते, कोणाच्या समर्थनामध्ये हा मीडिया आहे. माझं हे म्हणणं नाहीये की हे सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत किंवा मीडिया निगेटिव्ह हायलाईट करते. माझं हे म्हणणं आहे की जर निगेटिव्ह स्टॅटिस्टिक्स निगेटिव्हिटी शोकेस करते तर ह्यामध्ये प्रोग्रेस ही व्हायलाच हवी. जर इंडिया काही रिपोर्ट्समध्ये मागे आहे तर ह्याच्यामध्ये ग्रोथ व्हायलाच हवी. पण मी हे नाही म्हणणार की ग्रोथ झालेलीच नाही आहे, कारण काही ॲस्पेक्ट्समध्ये आपली ग्रोथ न होता आपण रादर मागे गेलो आहे. जसं आता काल रात्री आजच GDP डिक्लेअर झाला, मला वाटतं 2% आपण खाली आलेलो आहे, ठीक आहे. आणि त्याबद्दल जर स्टडी करायला गेलं तर एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की 2023-24 मध्ये इलेक्शन्स डिक्लेअर होते, त्यामुळे बरेच प्रोजेक्ट्स थांबलेले होते. त्यामुळे हा जो काही वरखाली झालेला आणि एक प्रेडिक्शन आहे की परत 2% वाढेल. त्यामुळे ग्रोथ होणं, जिथे स्टॅटिस्टिक्स सांगते की ग्रोथ होण्याची गरज आहे तिथे होण्याची गरज आहेच, पण ह्याचा अर्थ असा आहे का की पॉझिटिव्ह काहीच ऍस्पेक्ट मध्ये ग्रोथ झालेली नाहीये. GDPच्या बद्दल तुम्ही बोलताय. अमर्त्य सेन हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजलेले अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये GDP कॅल्क्युलेशन करण्याची जी पद्धत आहे तीच चुकीची आहे, आणि त्यामुळे भारताचं GDP कितीही म्हणजे 8-9 पर्यंत जरी सांगितला गेला तरी तो चुकीचाच आहे, असं अमर्त्य सेन यांचं म्हणणं आहे. डॉक्टर अमर्त्य सेन यांचं असं म्हणणं आहे. त्यामुळे तो निगेटिव्ह जर आता आहे 2%, तर तो 10% देखील असू शकतो जर योग्य पद्धतीने तो कॅल्क्युलेट केला तर. पण हा मुद्दा बाजूला ठेवून मला हे विचारायचं आहे तुम्हाला की राज्यामध्ये म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे आहेत, पक्ष फोडाफोडी जी झालेली आहे ती कोणापासून लपलेली नाहीये. अगदी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये देखील ते आलेलं आहे. छगन भुजबळ यांचं स्टेटमेंट की आम्ही ईडीच्या भीतीने भाजप सोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. तर हे जे केंद्रीय ह्यांचा एजन्सीचा वापर करून जे पक्ष फोडण्यात आलेले आहेत आणि त्या भोवती जे राजकारण झालं त्यावर काय मत आहे तुमचं गौरी? त्यावर म्हणायला गेलं तर ना, खरं तर ती गोष्ट चुकीची आहे आणि जे काही आता फोडाफोडीचं राजकारण आहे ते सगळ्यांनाच दिसतंय, ते सुद्धा एकदम क्लिअरली दिसतंय जे काही सुरू आहे ते. पण म्हणायला गेलं तर आता आपल्या इथे तरी जे शिवसेनेचे 2 गट पडलेत, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, तर बाकीच्यांचं जर म्हणायला गेलं ना तर ऑलमोस्ट युथ यांचा हा एकच आहे की शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे आणि खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. भले ही शिवसेना ही एकनाथ शिंदेची जरी असती तरीही युथचं असंच आहे की शिवसेना म्हटलं की त्यांच्या समोर येतात तर ते नाही. मला असं नाही वाटत की युथचं हे ओपिनियन आहे. मला असं वाटतं की जेव्हा बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे बाळासाहेब जेव्हा होते
त्यावेळेसपासूनची जी पॉप्युलेशन आहे त्यांचे हे रिजिड बिलीव्स आहेत. पण माझं पर्सनल ओपिनियन स्टडी करून असं आहे की शिवसेना ही हे नाही आहे, मोनार्की नाही आहे. म्हणजे ती कोणत्या राजाला किंवा राणीला बिलॉंग करत नाही. शिवसेना ही आयडिओलॉजी आहे, एक विचारसरणी आहे. त्यामुळे जर उद्धव ठाकरे त्यांच्या नावापुढे ठाकरे येतं म्हणून ते हे डिझर्व करतात, शिवसेना डिझर्व करतात किंवा शिवसेनेचे लीडर होणं डिझर्व करतात, हे जास्त योग्य आहे की जे शिवसेनेच्या आयडिओलॉजीजला महाराष्ट्राला समोर ठेवून शिवसेनेने जे आयडिओलॉजीज बनवलेत त्यांना पुढे नेणारी जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना. पण आता जसं तुम्ही म्हणालात की आयडिओलॉजीला घेऊन पुढे जाणारी, मग ही जी काही आयडिओलॉजी आहे ती पक्षफुटीच्या आधी का नाही सुचली? जर तुम्हाला ती आयडिओलॉजीच पुढे घेऊन जायची असेल तर मग तुम्ही इतक्या वर्षाच्या कार्यकाळासाठी का थांबलात? जर तुम्हाला ती आयडिओलॉजीच पुढे घेऊन जायची असेल तर मग तुम्ही तुमची एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे घेऊन त्यांच्या नावाने का तुम्ही जेव्हा आयडिओलॉजीचा प्रश्न आहे म्हणून जे कारण देऊन शिंदे आणि त्यांचे लोक सरकारमधून बाहेर पडले, मग त्यांनी राष्ट्रवादीवरती आरोप केले, त्यांनी काँग्रेसवरती आरोप केले, खास करून राष्ट्रवादी त्यांच्या टार्गेटवर होती की त्यांच्या सोबत बसावं लागतंय, ते आम्हाला निधी देत नाही, इथपासूनचे सगळे आरोप झाले. आणि नंतर ज्यावेळी ते बाहेर पडले त्यानंतर त्याच राष्ट्रवादीला, त्याच अजित पवारांना त्यांनी पक्षात घेतलं किंवा त्याच त्यांना सरकारमध्ये घेतलं. पण इथे आयडिओलॉजिकल डिफरन्स नाहीये का? तर जेव्हा उद्धव ठाकरे सीएम होते तेव्हा लोकांनी त्यांना भरपूर सपोर्ट केलं, त्या लोकांच्या सपोर्टनेच ते सीएम बनले. पण जेव्हा शिवसेना फुटली, जेव्हा त्याचे 2 भाग झाले तेव्हा लोकांनी शिंदेंना का सपोर्ट केलं? जर लोकांचा म्हणताय तुम्ही प्रश्नच नाही, आरोप लावता येतात ना की ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला. मला असं वाटतं की जेव्हा उद्धव ठाकरे लोकांनी सपोर्टच केला, अगदी ईव्हीएम मध्ये काहीच घोटाळा नाहीये, काय कशात असं नक्कीच असू शकतं, का नाही असू शकत. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा लोकांनी हे स्टेटमेंट करणं की एकनाथ शिंदेना लोकांनी निवडून दिलं हे किती योग्य आहे? माझं ओपिनियन घ्यायला गेलं तर बऱ्यापैकी माझं म्हणणं आहे की जेव्हा उद्धव ठाकरे सीएम होते तेव्हा लोकांना त्यांच्याकडून काही अपेक्षा होते, शिवसेनेकडून काही अपेक्षा होते. जेव्हा त्यांचं ड्युरेशन, त्यांनी सीएमचे जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते लोकांना नाही वाटलं की त्यांनी पुरेपूर त्यांच्या एक्सपेक्टेशन्सला फुलफिल केलं. जर लोकांना नाही वाटलं असतं तर लोकांनी त्यांना इतक्या वर्षासाठी मुख्यमंत्री का ठेवलं असतं? जर लोकांना असं वाटतंय की त्यांचे जे काही नीड्स आहेत त्यांनी ते फुलफिल नाही केले तर मग त्यांना ती संधी का दिली असती? त्यांनी ह्या संधीची वाटच बघितली नसते. मुळातच उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या पिरियड मध्ये मुख्यमंत्री झाले, प्रश्नच नाही. त्यांनी आणि कोरोनाच्या पिरियड मध्ये म्हणजे 1 वर्ष किंवा 1.5 वर्षाचा जर तो कालावधी बघितला तर प्रधानमंत्री देखील घरातच होते, ते देखील ऑफिस मधून मीटिंग्स संबोधन करणं असे सगळ्या गोष्टी तसंच करत. तेच उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंनी मोदींपेक्षा वेगळं असं काय केलं? पण एक लीडर मग नरेंद्र मोदी यांच्यावर पाहिजे की त्यांनी घरात बसून लोक मग बाहेर पडायला पाहिजे. लीडरचा एक एफर्ट आहे ना, एका पार्टीकडून काहीतरी आपल्याला स्टेटसाठी करायचं किंवा लोकांसाठी करायचंय हे लोकांना दिसून येतं. हे घरात बसतोय म्हणून काही करत नाही लोकांचं हे म्हणणं नाहीये. जेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा समोर येतात, जेव्हा उद्धव ठाकरे 1 तास भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये आश्वासन सगळे देतात, सगळे पॉलिटिशियन्स देतात, पण त्यांच्या भाषणामध्ये आहे का ती गोष्ट जी लोकांना अशी वाटते की हे ऐकून आम्ही त्यांना सपोर्ट करावा? किंवा ठीक आहे, जर आपण म्हणू शकतो काही लीडर्स, सगळ्याच लीडर्सकडे ती स्किल नसते भाषण देण्याची, ठीक आहे, मग तुमच्याकडे तो फेस आहे का की तुम्ही त्या फेसला पुढे ठेवून त्यांना स्पीच द्यायला लावू शकता? किंवा बेसिकली माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर उद्धव ठाकरेंना जर त्यांना असं लोक जर त्यांना एक्सेप्ट करत नाहीत तर ते दुसरा फेस समोर का नाही आणत आहेत? त्यांचा जर मुद्दा आहे की आमचं ओव्हरऑल मोटिव्ह काय आहे की आम्हाला इलेक्शन लढून महाराष्ट्राची प्रगती करायची, डज नॉट मॅटर की शिवसेनेचा फेस कोण आहे, त्यांचा जर हा मुद्दा असेल तर माझं असं म्हणणं आहे की ते अशा कॅन्डिडेट्सना किंवा अशा लोकांना समोर का नाही आणत जे स्पीच देऊ शकतात, जे लोकांचा विश्वास जिंकू शकतात. जो आरोप एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केला की उद्धव ठाकरे यांनी सीएम बनण्यासाठी, मुख्यमंत्री बनण्यासाठी भाजप बरोबरची युती तोडली, तेच एकनाथ शिंदे आता मला गृह खातं द्या, मला अर्थ खातं द्या ह्यासाठी भांडतायत. म्हणजे जे आरोप त्यांनी उद्धव ठाकरेंवरती केले तेच काम आता ते स्वतः करतायत आणि त्यामुळेच अजूनही महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेला नाहीये. त्यांच्यामध्ये वाद चालू आहेत. म्हणजे पद जे आहे, खुर्ची जी आहे ती सगळ्यांना प्रश्नच नाही, सगळ्यांनाच आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंवरती कसे करू शकतात?
कारण की त्या खुर्चीबरोबर तुमचे लिडरशिप स्किल्स नावाची पण एक गोष्ट असते ना. तुम्हाला जर तुम्ही जर फक्त उठून म्हणलं मला खुर्ची आहे तर लोक तुम्हाला खुर्ची देणार आहेत का? पण आता पण ह्या ज्या निवडणुका लढवल्या 2019च्या आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवरती आरोप करतायत, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्येच त्या निवडणुका लढवल्या, उद्धव ठाकरेंच्या नावानेच मतं घेतली गेली, उद्धव ठाकरेंच्या नावानेच निवडून आलेले आहेत. बरोबर, पण उद्धव ठाकरेंमुळेच त्यांना मंत्रिपद मिळालं, बरोबर, त्यांना आमदारकी मिळाली. हा देखील इतिहास आहे ना. हा इतिहास चेहरा घेऊन उद्धव ठाकरेंचा चेहरा बॅनरवरती लावून नाही, प्रश्नच नाही. तेव्हा एकनाथ शिंदेची ओळख नव्हती लोकांना. बऱ्यापैकी तुम्ही म्हणाल, तुम्ही सांगा कोणाला माहित होतं की ह्या कॅन्डिडेट्स मध्ये बीजेपीने एकनाथ शिंदे मधली जी पॉलिटिकल ऍस्पिरेशन्स जे आहेत ते जागृत केले असं म्हणावं लागेल. असं नाही म्हणता येणार. असं म्हणता येईल की ज्या आयडिओलॉजीवर शिवसेना चालत होती त्याच शिवसेनेच्या फॉर एक्झाम्पल जर शिवसेनेत 40 लोक आहेत, ह्यातले जर 20 लोकांचे आणि 10 लोकांचे आणि 30 लोकांचे जे ओपिनियन्स क्लॅश होत आहेत आणि ते एका अशा पॉईंटला आले जेव्हा ह्या 30 लोकांना जी मेजॉरिटी आहे, जी शिवसेनेसाठीच इतके वर्ष काम करत आली आहे, त्यातले जे 30 लोक, मेजॉरिटी लोक बाळासाहेब ठाकरेंचीच जी पुढची जे त्यांचे जे स्वतःचे पुत्र आहेत जे उद्धव ठाकरे, त्यांना सपोर्ट न करता 30 लोकांनी असं ठरवलं की ही शिवसेना आता ती शिवसेना राहिलेली नाहीये आणि त्यांना जर सेपरेट व्हावं असं वाटलं मग जर असं तुमचं म्हणणं आहे की ज्या 30 लोकांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही ती शिवसेना नाहीये, मग ही आत्ताच कशी काय त्यांना आठवली? इतके वर्ष तुम्ही त्याच शिवसेनेत काम केलं, इतकेच वर्ष त्यांच्याच नेतृत्वामध्ये काम केलं आणि त्यांचाच चेहरा पुढे ठेवून, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचाच चेहरा पुढे घेऊन त्याच शिवसेनेतून तुम्ही पुढे आलात आणि तुम्हाला आत्ता ज्या खरं तर ज्या टर्निंग पॉइंटला ती शिवसेना एक खंबीरपणे येऊन निवडणुका लढवली पाहिजे, त्याच शिवसेनेतून आता त्या स्टेजला येऊन तुम्हाला पण माझं असं म्हणणं आहे की पॉलिटिक्स हा रूल बुक नाहीये ना, की आतापर्यंत नाही झालं तर आता का नाही होऊ शकत. रूल बुक जर नाहीये आणि माझा मूळ मुद्दा हा आहे, रूल बुक असती ना तर डेमोक्रेसी नाही म्हणू शकलो असं त्यांना, की फ्लेक्झिबिलिटी नसती. मग रूल बुक जर असते ना तर आपण त्यामुळे जर आतापर्यंत त्यांना वाटत होतं तर आता त्यांना का नाही वाटत आहे, आता त्यांना नाही वाटत आहे तर ते वेगळे का होत आहेत हे म्हणण्यापेक्षा, हा मुद्दा उचलण्यापेक्षा, जर शिंदेची शिवसेना जर ठाकरेंच्या शिवसेनांपासून म्हणजे सेपरेट झालेली आहे, त्यांनी स्वतःची शिवसेना स्थापन केली आहे, तर आता एवढं स्थापन केल्यानंतर ते काही काम करतायत का? प्रगती होते? मेन मुद्दा आपला हा आहे ना की एक तर तुम्ही आयडिओलॉजिकली डिफरन्सेस होते, बरोबर. मग ज्यांच्या सोबत डिफरन्स होता आयडिओलॉजिकली, काँग्रेस सोबत, राष्ट्रवादी सोबत, त्यांनाच तुम्ही सोबत घेतलं, सरकारमध्ये सत्तेमध्ये आलात, बरोबर. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही आयडिओलॉजिकली इतके सक्षम होता, जी तुम्ही बाळासाहेबांची आयडिओलॉजी आम्ही कॅरी फॉरवर्ड करतोय आणि आम्हीच ती घेऊन चाललोय पुढे, अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही आव आणता किंवा अशा पद्धतीची भाषा ज्यावेळी तुम्ही करता, त्यावेळी तुम्ही गुजरात, गुवाहाटी, गोवा असं नाही पळायला पाहिजे होतं. तुम्ही इथे राहून ते दाखवायला पाहिजे होतं जनतेला, शिवसैनिकांना, की आम्ही ही आयडिओलॉजी पुढे घेऊन चाललोय. मग त्यासाठी तुम्हाला गुजरातला जाण्याची, गुवाहाटीला जाण्याची काय गरज होती आणि त्यासाठी तुम्हाला भाजपचं समर्थन घेण्याची काय गरज होती? अगदी बरोबर. आणि आयडिओलॉजीचं म्हणायला गेलं तर जी आयडिओलॉजी आता तुम्हाला शिवसेनेत फूट पडल्यानंतर दिसते, ती आयडिओलॉजी तुम्हाला त्याच ज्या पक्षांवरती तुम्ही टीका टिप्पणी करत होतात त्यांच्यासोबत हात मिळवणी केल्यानंतर तुमची आयडिओलॉजी कुठे गेली? मग अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर एकनाथ शिंदेनी त्या सरकारमधून बाहेर पडायला पाहिजे होतं. जर तुम्हाला आयडिओलॉजी ती तुमची पुढे न्यायची आहे तर असं वाटतं जशी आयडिओलॉजी डिफरन्सेस हे उद्धव ठाकरेंमध्ये आणि बाकीच्या आत्ताच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये आली, तीच आयडिओलॉजी डिफरन्सेस शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आली नसेल कशावरून? कारण आज मी ऍज अ युथ अजित पवारांचे लोक असे म्हणतात, जे राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि ते रिटर्न मध्ये आहे, मी माझ्या मनाचं म्हणत नाहीये, छगन भुजबळांच्या तोंडचं ते वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही ईडीच्या भीतीमुळे तिकडे गेलो, त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आयडिओलॉजिकल डिफरन्सेस होते हे तरी ह्या पुराव्यावरून म्हणताच येणार नाही. ओके, मग जर आपण असं म्हणलो तर अर्थात तुम्ही त्या पक्षाचे प्रवक्ते नाही आहात
हे मला माहिती आहे, पण तरी तुम्ही त्यांची बाजू घेऊन हा नाही नक्कीच, कारण की नाही कसं माहिती आहे, ॲज अ युथ ना मला ह्या गोष्टीची भीती नाही की मी फेवरिझम करते किंवा लेफ्टिस्ट किंवा राईटिस्ट किंवा एक्स्ट्रीमिस्ट हे ओपिनियन माझ्या म्हणजे ह्याच्या लेबल माझ्यावर लागावा. त्यापेक्षा बेटर मला आत्ता हे मॅटर करतं की आत्ता ॲट दिस पॉईंट माझा दृष्टिकोन काय आहे, किंवा मी जर वोट करायला जाते तर मी काय अनालाइज करून वोट करायला जाते. की म्हणजे फोडाफोडीचं राजकारण झालं, मग ते पक्ष फोडणं असेल, कुटुंब फोडणं असेल, हे राजकारण तुम्हाला मान्य आहे? तुम्हाला हे थोडंसं हे वाटेल, पण मला ते जोडाजोडीचं राजकारण वाटतंय. कारण सिमिलर मला असं वाटतंय आघाडी आणि युती सिमिलर आयडिओलॉजीज हे एक गट झालेत आणि हे एक गट झालेत. म्हणजे सिमिलर आयडिओलॉजी, कारण की आणि बाय आयडिओलॉजी नाही यांची आयडिओलॉजी हिंदुत्वाची आहे का? अजित पवार यांची आयडिओलॉजी नाही मला एक सांगा, कोणत्याही पार्टीची अल्टिमेट आयडिओलॉजी ही फक्त रिलीजन बेस्ड असते का? असा दावा भाजप करते हा आमचा दावा त्यांच्या स्पीचमध्ये करते की आम्ही हिंदुत्व आहोत, आम्ही हिंदुत्वासाठी असं करू तसं करू, आणि हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरेंनी हे सगळं केलं असं देखील भाजप आरोप करतात. जर तसं असते तर नाही भाजप उद्धव ठाकरेवरती आरोप करते की यांनी हिंदुत्वासोबत कॉम्प्रोमाइज केलेला आहे. हा माझं असं म्हणणं आहे की हे जे पवारांना सोबत घेऊन यांनी काय केलंय, माझं असं म्हणणं आहे की हे जे 3 लीडर्स एकत्र आलेले आहेत, बीजेपी, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांचं ह्या तिघांचं, तर जर तुम्ही त्यांना रिलिजियस पर्स्पेक्टिव्हने बघताय की ह्यांच्या आयडिओलॉजी रिलिजियसली मॅच करत नाहीत, त्या पद्धतीने आयडिओलॉजी मॅच करत नाहीत, मग हे एकत्र कशाला? मला असं वाटतं की स्टेटला बघून स्टेटच्या प्रोग्रेसला बघून, डेव्हलपमेंटला बघून, इन्फ्रास्ट्रक्चरला बघून आणि पॉवरमध्ये राहायचं, या सगळ्या गोष्टींकडे बघून हे जर हे 3 ग्रुप्स एकत्र आले असतील तर त्यात काही चुकीचं नाही. रिलीजियस आयडिओलॉजीचा मुद्दाच नाहीये त्याच्यामध्ये, पण तो तसा दावा भाजप करत असतं. म्हणून कारण की कुठलीही पार्टी मला नाही वाटत कोणत्याही पार्टीचं आयडिओलॉजी डज नॉट मीन की एक स्टेटमेंट मध्ये की आम्ही फक्त हिंदुत्वासाठीच काम करत आहोत. कोणतीही पार्टी ही एका स्टेटमेंट मध्ये आपली आयडिओलॉजी नाही टाकणार. कोणत्याही बीजेपी प्रोग्रेससाठी काम करते, बीजेपी नेशनसाठी काम करते, बीजेपी असं त्यांची आयडिओलॉजी सांगतात. म्हणजे ती तुम्हाला मान्य आहे, म्हणजे ती तुम्हाला कारण की खरंच व्हेरी ऑनेस्टली सांगायचं गेलं ना तर ज्या प्रकारचं एज्युकेशन राहुल गांधींनी घेतलंय, ज्या प्रकारचं एक्सपोजर त्यांना मिळालंय, ज्या प्रकारच्या काय म्हणतो एक गायडन्स त्यांच्याकडे त्यावेळेस होता किंवा आत्ता आहे, ह्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटने मला तर असं वाटत होतं काही वर्षांपूर्वी की मी PM म्हणून बघेन तर राहुल गांधींना बघेन, कारण की ते युथला रिप्रेझेंट करू शकतील. तुमचं ओपिनियन बदललं त्याच्या मागे काय कारण? हे ओपिनियन तेव्हा बदललं जेव्हा मला हे लक्षात आलं की म्हणजे हा प्रोग्रेस इंडियामध्ये दिसला की बाहेरचे लोक, मतलब आता राहुल गांधी जगभर फिरलेले आहेत, त्यांचं एज्युकेशन बाहेरून झालं आहे, ते दर कंट्रीमध्ये फिरलेले आहेत, मग ते का आपल्या कंट्रीला दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन ती पोझिशन नाही देऊ शकले की इंडियाला त्या पद्धतीने बाहेर लोकांनी जाणावं, आणि का अशा व्यक्तीने ती इंडियाला त्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं ज्याला खरं तर तो एक्सपोजर मिळालेला नाही आहे. इथे माझं मन परिवर्तन झालं की कारण की, आणि हे खूप पर्सनल लेवलवरती झालं आहे की असे माझे फ्रेंड्स आहेत, त्यांचे फॅमिली, नरेंद्र मोदी निवडून आले म्हणून ते योग्य आहेत आणि राहुल गांधी यांचा पराभव झाला म्हणून ते अयोग्य आहेत. बहुमत हे किंवा योग्य अयोग्य हे बहुमताच्या पलीकडे असतं. जर तुम्ही असं म्हणाल तर तुम्हाला मग असं म्हणायचंय का जी पॉप्युलेशन जाऊन वोट करते आणि त्यांचा लीडर चूज करते त्या पॉप्युलेशनला खरं तर काही कळत नाही आणि त्यांनी, कारण की तुमचं असंच म्हणणं आहे ना, तुमचं असं म्हणणं आहे की जर तो लीडर बनला, जर तो PM झाला म्हणजे तो चांगली व्यक्ती आहे का? जर त्यांनी जर काही कामं केले तर लोकांनी त्यांची कामं अनालाइज करून स्टडी करून जर त्यांना निवडलंय तर लोकांचे पण ओपिनियन्स आणि लोकांचे पण मतांना इथे व्हॅल्यू आहे ना. नाही बरं, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु काय की योग्य अयोग्य हे बहुमताच्या अल्पमताच्या पलीकडे असतं. गरजेचं नाहीये की जे सगळ्यांना पटतं, जे सगळ्यांना आवडतं ते योग्यच असेल, बरोबर आहे, आणि जे कमी लोकांना आवडतं, कमी लोकांना पटतं ते चुकीचं असेल, असं होत नाही. बरोबर. मग नरेंद्र मोदी हे निवडून आले तर त्याच्या मागे बरीचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांनी सत्सक विवेक बुद्धीने जाऊन मत दिलेलं आहे, अशातला काही भाग नाहीये. मग त्याच्यामध्ये EVMचा मुद्दा आहे, त्यामध्ये
ज्या प्रकारे मुस्लिमांच्या विरोधामध्ये जे वातावरण निर्माण केलं, त्या प्रतिक्रियेमध्ये लोकांना जे उतरवलं गेलं तो मुद्दा आहे, सरकारी यंत्रणेचा जो गैरवापर केला तो मुद्दा आहे, पैशाचा मुद्दा आहे, पैसे वाटपाचा मुद्दा आहे, या निवडणुकीमध्ये पण आपल्याला दिसलेला आहे. त्यामुळे असे अनेक फॅक्टर तुम्हाला असं म्हणायचंय की हे अनेक फॅक्टर निवडणुकीमध्ये काम करत असतात आणि त्याच्या आधारावरती कोणी निवडून येतं, तुम्हाला असं म्हणायचंय की हे 2-3 वेळा असं ठरवणं की पीएम झालेत म्हणून ते बरोबर आहे, ते योग्य आहे, नाही असा अर्थ त्याचा होत नाही. असं नाही पटतंय. असं मी असं म्हणलेच नाही की जेव्हा पहिल्यांदा नरेंद्र मोदी पीएम झाले तेव्हाच मी ठरवलं की मी मला नरेंद्र, असं मी म्हणलेली नाहीये. मी म्हणले 10-15 वर्षांपूर्वी किंवा गेला 2014च्या 15 वर्ष नाही राहुल गांधींना घेऊन म्हणते की माझं असं ओपिनियन होतं की राहुल गांधी पीएम बनावे किंवा बनू शकतात किंवा डिझर्विंग आहेत. ठीक आहे, इलेक्टोरल मेरिट नसेल, तो निवडून येऊ शकत नसेल, जसं मी सांगितलं निवडून येण्यासाठी कारण आहेत, बरोबर, मग तो निवडून येऊ शकत नसेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तुम्हाला असं म्हणायचं की जी पार्टी निवडून येत नाही, ती ते जे बाकीचे तुम्ही जे फ्लॉ म्हणू शकतो आपण. अच्छा, जी पार्टी निवडून येत नाही ती पार्टी एक्स्ट्रा एफर्ट घेत नाही निवडून यायला वोटिंगच्या व्यतिरिक्त, म्हणून ती निवडून येत नाही असं तुम्हाला म्हणायचं का? तेच म्हटलं ना, त्यासाठी जे व्हेरियस ऍस्पेक्ट्स तुम्ही मांडले की ते कारणीभूत असतात. जे व्हेरियस त्यासाठी तुम्हाला माहिती असेल राज्यसभा आहे देशामध्ये, त्यासाठी राज्यामध्ये विधान परिषद आहे. जो व्यक्ती योग्य आहे, ज्याच्याकडे विजन आहे, परंतु त्याच्याकडे इलेक्टोरल मेरिट नसेल तर त्याला विधान परिषदेमध्ये पाठवलं जातं, तर त्याला राज्यसभेमध्ये पाठवलं जातं. का? कारण तो जनतेमधून निवडून येऊ शकत नाही, परंतु तो व्यक्ती योग्य आहे कायदे बनवण्यासाठी, आणखीन विकास करण्यासाठी किंवा इतर ज्या गोष्टी चांगल्या राज्यात देशात करायच्या आहेत त्या करण्यासाठी तो करू शकतो. तो कॅपेबल आहे, त्याची कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे विजन आहे, परंतु त्याच्याकडे इलेक्टोरल मेरिट नाहीये, म्हणून तर राज्यसभा आणि विधान परिषद आहे ना. ते इलेक्टोरल हे मेरिट नाहीये म्हणून तुम्ही इलेक्टोरल मेरिटच्या आधारावरती राहुल गांधी की नरेंद्र मोदी हे असं नाही ठरवताय. मी बोललेच नाही, मी म्हणालेच नाही ना पहिल्यांदा जेव्हा नरेंद्र मोदी पीएम झाले तेव्हाच मी ठरवलं का, मी असं म्हणलेच नाही ना की ते पीएम झाले म्हणून मला ते योग्य वाटतं. पण समजा राहुल गांधी प्रधानमंत्री झाले असते तर मग तुम्हाला ते आवडले असते? नाही, मी असं म्हणलेच नाही. मी म्हणले की जे मला असं वाटलं की राहुल गांधी पीएम व्हावे, त्यांच्यामध्ये ते सगळे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे वगैरे वगैरे. आता पोटेन्शियल आणि कॅलिबर मी काय त्यांचं काम बघून म्हणले नाही, त्यांचं एज्युकेशन, त्यांना जे एक्सपोजर मिळालंय, जे फॅमिली बॅकग्राऊंड जिथून ते आलेत, ह्या बेसिसवरती माझी अपेक्षा होती की ही कॅन बी अ गुड पीएम, ही कॅन बी अ गुड पीएम. ओके, नाही पण मी असं नाही, पण मी एक्झॅक्टली का नाही असू शकत, पण मी असं नाही म्हणले ना की नरेंद्र मोदी पीएम झाले त्याच दिवशी मला वाटलं योग्य निर्णय झालाय. त्यांनी त्यांच्या अंडर ज्या गोष्टी घडल्या त्याप्रमाणे माझं ओपिनियन बदललं ना. मी असं कुठेच म्हणलेली नाहीये की जे पीएम होतील ते माझे फेवरेट, असं मी काही वाक्य वापरलेलं नाहीये. जो कोणीही व्यक्ती असेल, भले ते राहुल गांधी असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, महत्वाचा मुद्दा हाच असतो की विकास झाला पाहिजे. एक्झॅक्टली, हा मुद्दाच नाही. एक्झॅक्टली, म्हणून तर मी म्हणते ना की आज युथ एज्युकेटेड मिनिस्टरला सपोर्ट न करता ह्या मिनिस्टरला सपोर्ट का करताय? कारण हा मुद्दाच नाहीये की एज्युकेशन मॅटर करतं किंवा एज्युकेशन आहे म्हणूनच तो कॅलिबर आहे किंवा फॅमिली बॅकग्राऊंड आहे म्हणूनच त्याच्यात कॅलिबर आहे. त्यामुळे मी स्वतः जर माझं असं ओपिनियन असेल तर मी का म्हणेन की हे मॅटर करते, हे नाही करत. ते काम जे डेव्हलपमेंटची प्रोग्रेस. राहुल गांधींच्या बाबतीत तुम्ही तेच म्हटलं की त्यांचं एज्युकेशन आहे, ते एवढ्या जगात फिरले, म्हणून मला वाटलं राईट, बरोबर, नक्कीच नक्कीच बरोबर ना, बरोबर. नाही झाले आणि हे झाले. आता हे जेव्हा झाले तेव्हा मी असं म्हणले का हे झाले, बेस्ट झालं. मी स्टडी केला, अनलाइज केलं, बघितलं काय गोष्टी घडल्यात, काय नाही घडल्यात. तुम्ही मला असं वाटतं तुम्ही फर्स्ट इलेक्शन जिथे मोदी निघाल तुम्ही तिथेच अडकलाय. तुम्हाला असं वाटतं तिथेच मी ठरवलं की मी असल्या भले नरेंद्र मोदींचा कार्यकाळ असू दे किंवा राहुल गांधींचा, किंवा राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर नसते तर, हा सगळे जरी मुद्दे असले तरी महत्वाचा मुद्दा हाच असतो की जे काही युथ आहेत आमच्यासारखे किंवा तरुण तरुणी, यांचा मुद्दा एकच आहे की त्यांचा रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या नोकरीचे जे काही अडथळे आहेत ते दूर झाले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना पण जे काही तरुणांचे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागण्याचं काम एकच त्यांचं ध्येय असतं. हे पण म्हणतात की
भजी तळणे हा देखील एक रोजगार असू शकतो. नाही, बऱ्यापैकी पॉप्युलेशनचा आहे. बाहेर निघतो त्याच्यावरून तुम्ही चहाची टपरी काढा, तसं असू शकतं नाही. ही रियालिटीज आहे ना, तुम्ही बघायला गेलं तर. ढगांमध्ये विमान लपलं जातं, रडार तिथे काम करत नाही, तसं असू शकतं. प्रधानमंत्री आहेत म्हटल्यानंतर ते बोलतात नाही, पण मला असं वाटतंय की नाही, तुम्ही जर असं म्हणताय हे योग्य नाही, तर तुम्ही असं म्हणताय का ज्यांचा रोजगार चहा बनवण्यात आणि भाजी बनवण्यात आणि वडापाव विकण्यात आहे त्यांच्या रोजगाराला व्हॅल्यू नाही, असं म्हणायचं का तुम्हाला? अजिबात म्हणायचं नाही. मी प्रधानमंत्री काय म्हणाले, त्यांचं विजन काय आहे, त्यांचं विजन, मला असं वाटतं नाही, मला असं वाटतं की आधी विजन जे आहे ते लोकांना दिसतंय उघड उघड. लीडर कोणाला म्हटलं जातं? जो सामान्य लोकांचं विजन अपलिफ्ट करतो, बरोबर, तो लीडर असतो. बरोबर. तो निवडून आलाय म्हणून तो लीडर आहे असं नाही, तो प्रधानमंत्री झालाय प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. पण जर अपलिफ्ट करणं लोकांचं, हा हे लीडरचं. पण जर एका लीडरला लोकांनी 2 वेळा आणि 3 वेळा निवडून आणलंय, तर हे ह्याच्या बेसिसवर नाही आणलंय ना की तो तुम्ही हे ठरवता आहात की कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे. हा मुद्दा योग्य अयोग्याचा मुद्दा बहुमताच्या पलीकडचा आहे, हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा मुद्दा, राहुल गांधी किंवा मोदी, आता मोदी आहे, तुम्ही विकासाचं म्हणताय, असेल तुमचा अभ्यास, माझा नसेल तितका, परंतु मोदींनी जो विकास केलाय, मोदी किती विकास केलाय मोदींनी, तर ओबीसीची अजून गिनतीच केलेली नाहीये. विकास करण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात, ती म्हणजे माहिती असणं. माझ्या देशामध्ये किती लोक राहतात, त्यांची लोकसंख्या काय आहे, ह्याची माहिती मोदींनी घेतली का? जर माहितीच घेतली नाही, आता ह्या न्यूज रूम मध्ये 10 लोक आहेत आणि आम्हाला यांचा विकास करायचा आहे किंवा यांना जेवण द्यायचं आहे, बरोबर, उदाहरण म्हणून जेवण द्यायचं आहे, तर आधी माहिती तर पाहिजे जेवण किती लोकांसाठी मागवायचं. जर मोदी ते मोजायलाच तयार नाहीये तर विकास कसा होणार त्यांचा? मी असं म्हणले का की गव्हर्नमेंटच्या वर्किंग मध्ये फ्लॉ नाहीये किंवा गव्हर्नमेंटने 100% प्रोग्रेस केलीये. माझं म्हणणं आहे की कंपॅरेटिव्हली विकास झालेला आहे, कंपॅरेटिव्हली विकास नक्कीच झालेला आहे. 10 पैकी 7 गोष्टी जर चुकीच्या झाल्या, 3 गोष्टी चुकीच्या झाल्या असतील आणि 7 गोष्टींना तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही, परंतु चित्र उलट आहे. मोदींच्या कार्यकाळामध्ये 10 पैकी 7 गोष्टी चुकीच्या झाल्या आणि 2-3च काही गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर झाल्या, त्या पण मला व्हेरीफाय करायला लागतील झाल्यात की नाही झाल्यात, पण तुमच्या मताप्रमाणे मी असं म्हणतोय. पण लक्ष तर त्याच गोष्टींकडे जातात. एवढा मोठा वर्ग आहे ओबीसी, 52-50-60% म्हटलं जातं, ते किती आहेत हेच अजून मोदींना माहिती नाही. मोदी स्वतः ओबीसी आहेत म्हणून म्हणतात मैं पिछडाऊ असं म्हणत असतात, त्याच्या आधारावर वोट मागत असतात. पण विकासाची सुरुवात ही आहे ना की माहिती मिळवणं, ज्यांचा विकास करायचा. प्रश्न हा नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधींचा नाहीये, प्रश्न सर्वसामान्यांचा. आणि ह्या इलेक्शन मध्ये हा प्रश्न उभाच नाही राहिला की नरेंद्र मोदींचा चेहरा बघून किंवा हा चेहरा बघून लोकांनी वोट केलेला आहे, कारण प्रेडिक्शनच्या प्रमाणे रिझल्ट आलेला नाहीये. प्रेडिक्शन ह्याच्या बेसिसवर होतं की लोक ह्या चेहऱ्याला बघून वोट करतील किंवा त्या चेहऱ्याला बघून वोट करतील. पण मला असं वाटतं ह्या इलेक्शनला लोकांनी लॉयल्टी ही कोणत्या पार्टीला किंवा लीडरला न देता स्टेटच्या प्रोग्रेसला दिली आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी जिथे एखादा तिथला लोकल पॉलिटिशियन जो 15 वर्ष 20 वर्ष निवडून येतो तो ह्यावेळेस हारलाय, जिथे लोकांचे असे एक्सपेक्टेशन होते. त्यामुळे पुन्हा एकदा इलेक्टोरल मेरिट हाच प्रश्न उभा राहतो. दुसरा मुद्दा तुम्ही म्हणताय लोकांनी स्टेटच्या प्रगतीला किंवा विकासाला बघून वोट केलेला आहे. आकडे असे सांगतात की जवळपास 7 लाख करोड रुपयांचे जे उद्योगधंदे महाराष्ट्रात येणार होते ते महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत. जवळपास 5 लाख तरुणांना जॉब मिळणार होता, तो मिळणार नाही, आता ते बाहेर गेलेले आहे. आणि बाहेरच नाही म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर देशाच्या बाहेर ते उद्योग गेलेले आहेत. स्टेटचा विकास म्हणजे नेमकं फ्लायओव्हर बांधणं, रस्ते बांधणं हाच विकास आहे का? हाच विकास नाहीये, पण हाच विकास नाहीये, पण हा पण विकास आहे असं म्हणेन मी की इन्फ्रास्ट्रक्चर बांधणंच हा विकास नाहीये, पण म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर सोडून बाकीची कामं करणं हा विकास आहे का? तर मी असं म्हणतच ना, कोणतीही गव्हर्नमेंट किंवा कोणतेही 100% प्रोग्रेस करतेय किंवा त्यामध्ये काहीच फ्लॉज नाहीयेत, पण लोकांना जर तुम्ही चॉईस देता आणि लोक त्या दोघांमध्ये चूज करतात तर काहीतरी विचार करून चूज करतायत ना. पुन्हा एकदा इलेक्टोरल मेरिट हे हा कस नाहीये, हा निकष नाहीये, त्याच्या पलीकडे सर्व गोष्टी असतात. लोक कशा पद्धतीने वोट करतात, लोकसभेला ज्या महिलांनी महायुतीच्या विरोधामध्ये मतं दिली, लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर त्याच महिलांनी
महायुतीच्या बाजूने मतं दिली, त्यामुळे पैशाचा फॅक्टर इथे काम करताना दिसला आणि ह्याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही. त्याच्यानंतर ईव्हीएम मध्ये झालेला जो म्हणजे आरोप जे होत आहेत घोटाळ्याचे, तो एक कारणीभूत आहे. ओबीसी मराठा आंदोलन एका बाजूला, त्याच्या विरोधामध्ये किंवा त्याच्या प्रतिक्रियेमध्ये मराठा लोकांना लांबबंद केलं गेलं, त्यांना संघटित करून महायुतीच्या बाजूने वळवलं गेलं, हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, म्हणजे जातीय आणि धार्मिक जो वाद उभा केला तो देखील याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. या निवडणुकीमध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाला असे जे आरोप होत आहेत ते देखील याच्यामध्ये कारणीभूत आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये एखादा माणूस जिंकून येतो, निवडून येतो म्हणजे तो योग्यच आहे आणि त्याला जनतेनेच निवडून दिलंय असं मानणं अगदीच चुकीचं आहे असं मला वाटतंय. परंतु प्रत्येकाची आपापली मतं आहेत. तरुण वर्ग या निवडणुकीकडे कसा बघतो, कसं बघितलं, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राज्यामध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या सर्वच गोष्टींवरती आणि त्यातल्या त्यात पक्षफोडीचे जे राजकारण झालं त्याकडे देखील जो तरुण वर्ग आहे तो वेगळ्या दृष्टीने बघतोय. तो ह्याला फोडाफोडीचं राजकारण म्हणत नाहीये, तर त्याला तो जोडाजोडीचं राजकारण म्हणून बघतोय, असं देखील या चर्चेमधून समोर आलेलं आहे. या एकंदरीत चर्चेबद्दल तुमची जर काही मतं असतील, ह्या आमच्या मतांच्या म्हणजे जे आपण पाहुणे बोलवले होते त्यांच्या मतांच्या व्यतिरिक्त जर तुमची काही मतं असतील, आमचं काही चुकलं असेल, बरोबर असेल, ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्हाला वाचायला ते आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया आम्ही नक्कीच वाचू. आणि ही चर्चा तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आणखीन हीच माहिती आणखीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. तुर्तास आज इथेच थांबूया. मान्यवरांचे आभार व्यक्त करूया आणि आमच्या प्रेक्षकांचे देखील आभार. धन्यवाद.